नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर गारवे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या 30 दिवस 30 रेकीचे व्हिडिओ या सिरीजमध्ये स्वागत करतो. आजचा आहे आपला दिवस तिसरा आणि आज आपण समजणार आहोत रेकीच्या 5 नियमांबद्दल. असे कुठले 5 नियम आहेत जे रेकीमध्ये सांगितले जातात, जे रेकीच्या तत्वामध्ये सांगितले जातात, त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, रेकीचे जे फादर आहेत, ज्यांनी रेकीची सुरुवात केली, माझ्या मागे त्यांचा फोटो तुम्हाला दिसतोय, त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. हे जापनीज एक व्यक्ती आहेत ज्यांनी रेकीचं रिइन्व्हेन्शन केलं आपण असं म्हणू शकतो. तर यांनी 5 तत्व सांगितले आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरू शकतो आणि त्यांनी आपलं मन, शरीर आणि आत्मा हा बॅलन्स राहू शकतो, संतुलित राहू शकतो. म्हणून मित्रांनो, ही फक्त एक शिकवणूक नाही, तर ही एक जीवनशैली आहे. मी नेहमीच असं सांगत असतो, की रेकी ही शिकण्याची गोष्ट नाही, ॲक्च्युली ही जगण्याची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, ती 5 तत्वे काय आहेत त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिलं जे तत्व आहे ते आहे आजच्या दिवशी मी शांत राहील. आजच्या दिवसापुरते मी राग करणार नाही. राग ही नकारात्मक एक ऊर्जा आहे, जी आपली शांती हिरावून नेते. रागावर नियंत्रण ठेवलं तर आपलं मन शांत राहते. आणि मी त्याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो, की नियंत्रणसुद्धा ठेवायचं नाही. तुम्ही एवढे फ्लोलेस वागा, की तिथे तुम्हाला राग हा शब्दच नाही आला पाहिजे तुमच्यामध्ये. आणि ते हळू-हळू होईल. एकदम होणार नाही. एकदम तुम्ही उद्यापासून प्रयत्न कराल तर उद्यापासून तुमचा राग 0 होईल असं होणार नाही. मी माझ्या बॅचेसमध्ये बऱ्याचदा सांगतो लेव्हल 2, लेव्हल 3च्या, की राग एकदम 0 नाही करू शकत तुम्ही, पण नक्कीच त्याच्यावर तुम्ही काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणू शकता. दुसरा जो नियम आहे तो आहे आजच्या दिवसापुरते मी काळजी करणार नाही. आजच्या दिवसापुरते मी अगदी चिंता करणार नाही, कुठल्याच प्रकारची काळजी करणार नाही. कारण भविष्याची आणि भूतकाळाची दोन्हीही काळजी करून काही एक उपयोग नाही आहे. कारण भविष्य आणि भूतकाळ याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण ॲक्चुअली आपला जो वर्तमान काळ आहे, तो खराब करत असतो. रेकी आपल्याला शिकवते, की आत्ताचा जो क्षण आहे, त्या क्षणाला जगा. प्रेझेंटमध्ये जगा, हे आपल्याला रेकी सांगते. तिसरा जो नियम आहे मित्रांनो, तो आहे आजच्या दिवसापुरते मी प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ राहील. माझं जे काम आहे ते मी अगदी इमानदारीने करेल आणि जे काही माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडेल. स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहणं ही खरी आध्यात्मिक प्रगती आहे असं मला वाटते. सत्यनिष्ठ राहणे हे आपल्यामध्ये एक प्युअर ऊर्जा तयार करते आणि ती ऊर्जा जी आहे ती आपल्या जीवनामध्ये चांगले रिझल्ट घेऊन येत असते. आजच्या दिवसापुरतं मी प्रत्येकाविषयी कृतज्ञ राहील. जो चौथा नियम आहे, तो आहे की प्रत्येकाविषयी मी ग्रॅटिट्यूड ठेवेल. आपल्याला दिवसभरात जर आपण विचार केला, तर बरेच लोकं असे असतात की जे आपल्याला मदत करत असतात. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते आपल्याला हेल्प करत असतात. आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. त्या प्रत्येकाविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. मग तो लहान असू द्या, मोठा असू द्या, मग ते आपले गुरु असतील, पॅरेंट्स असतील, आपला निसर्ग असेल, आपलं विश्व असेल, या सर्वांप्रती एक कृतज्ञतेची भावना म्हणजे ग्रॅटिट्यूड फीलिंग आपण ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, की ग्रॅटिट्यूडमध्ये किती पॉवर आहे. ओके. ग्रॅटिट्यूडमध्ये एवढी पॉवर आहे, की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते जर का तुम्ही ग्रॅटिट्यूड देत राहिले तर. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मी मागील बऱ्याच वर्षापासून ग्रॅटिट्यूड याची प्रॅक्टिस करतो. हां, मधामधात कधी कमी जास्त बऱ्याच वेळा होते, पण तरीही रेग्युलर प्रॅक्टिस मी त्याची करतो. मला जाणवलं आहे, की ग्रॅटिट्यूडमुळे बऱ्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये, आयुष्यामध्ये बदललेल्या आहेत आणि त्या तुमच्याही बदलाव्या त्याच्यासाठी हा 30 दिवस 30 व्हिडिओचा चॅलेंज आपण घेतलेला आहे. तर आता पुढे जाऊया. कृतज्ञता ही एक अशी ऊर्जा आहे, की जी जगातल्या सर्वात शक्तिशाली ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करते. म्हणून रेकीचा चौथा नियम हा सांगतो, की तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि रेकीचा शेवटचा आणि 5वा नियम आहे, आजच्या दिवसापुरते मी इतरांवर दया करेल, करुणा करेल, प्रेम करेल. प्रेम आणि सहानुभूतीची भावना जेव्हा आपण आपल्यामध्ये पाळतो किंवा जेव्हा आपल्यामध्ये आपण ती भावना तयार करतो किंवा त्याला जोपासतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या शरीराची ऊर्जा ही बदलत असते. बरेच असे माझे पार्टिसिपंट आहेत, की ज्यांनी मला सांगितलेलं आहे, की "सर 20 दिवसाच्या क्लासनंतर चेहऱ्यावर तेज आलं, चेहऱ्यावर ग्लो आला, लोकांनी कमेंट्स करायला सुरुवात केली, लोकांनी मला कॉम्प्लिमेंट द्यायला सुरुवात केली, की चेहऱ्यावर ग्लो आलेला." त्याचं कारण हे आहे, की जेव्हा तुम्ही इतरांवर दया, करुणा, प्रेम ही भावना तुमच्या मनामध्ये असते, आपोआप तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि गमतीचा भाग म्हणजे मित्रांनो, तेव्हा तुम्हाला फेअर अँड लव्हली लावायचं काम पडत नाही. सो इतरांना मदत करून आपण स्वतःलाही कसं उन्नत करू शकतो, स्वतःलाही कसं पुढे घेऊन जाऊ शकतो, ही भावना जेव्हा तुमच्यामध्ये येते,
तेव्हा आयुष्य बदलायला खरी सुरुवात होते. तर आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये हे 5 नियम आपण बघितलेले आहे. ह्या नियमांना फॉलो करा आणि अधिकाधिक रेकीच्या विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. अधिकाधिक संख्येने तुम्ही आमच्या लेव्हल 1 कोर्सला प्रवेश घेऊ शकता, ॲडमिशन घेऊ शकता. त्यासाठी एक स्क्रीनवर नंबर चालू आहे, त्यावर तुम्ही संपर्क करा. फक्त ₹249 फीस भरून 3 दिवसाचा लाईव्ह क्लास तुम्ही आमचा अटेंड करू शकता. अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्हाला त्या क्लासमध्ये येणार आहे आणि स्पेशली मराठी भाषेमध्ये हा क्लास होणार आहे मित्रांनो. तर नक्कीच हा क्लास तुम्ही मिस करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक सो मच. धन्यवाद.